नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नंदिनीजवळ विक्रम काका अजिबात बोलत नसतात आणि इथे मानिनी नंदिनीची बाजू घेत असते, तर विक्रम काका इथे वसू आत्याची बाजू घेत असतात आणि दोघेही जण एकमेकांबरोबर भांडत असतात. मानिनी ही नंदिनीच्या बाजूने असते, पण नंदिनी खरी असते. तसे विक्रम काका आपल्या बहिणीच्या बाजूने असतात वसूच्या, पण ती एक नंबरची खोटाडी असते. तेव्हा इथे मानिनीला असं वाटत असतं की वसू तुमची बहीण आहे म्हणून तिची बाजू घेऊ नका. तर नंदिनी तुमची सूनसुद्धा आहे आणि आतापर्यंत नंदिनी कशी वागत आली हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे एका गोष्टीवरून लगेचच तिला खोटं ठरवू नका. ती काय म्हणते निदान तिचं ऐकून तरी घ्या, असं इकडे आता तिचं म्हणणं असतं. त्यामुळे इथे आपल्या सुनेसाठी मानिनी विक्रम काकांबरोबर सुद्धा भांडत असते, कारण मानिनी ही बरोबर असते. तिला असं वाटत असतं की विक्रम काकाने खऱ्याची साथ द्यावी, ती बहीण आहे म्हणून खोट्याची साथ देऊ नये, वसूला पाठीशी घालू नये, असं तिचं म्हणणं असतं. पण इथे आता मानिनी आणि विक्रम काका या दोघांचं खूप जास्त भांडण होत असतं. तेव्हा इथे नंदिनीला खूपच जास्त वाईट वाटतं. तिला वाटत असतं की माझ्यामुळे आईबाबांमध्ये भांडण नको आणि म्हणूनच नंदिनी ते भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा विक्रम काका म्हणतात की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे, तुझ्यामुळे आज आमच्या दोन नवरा बायकोंमध्ये भांडण होतं आहे, फक्त तुझ्यामुळे. कळते का तुला? अजिबात आमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही आणि माझ्या रूममध्ये तर पाऊल बिलकुल ठेवायचं नाही, कारण मानिनीला चक्कर आलेली असते. तेव्हा नंदिनी तिच्या मागोमाग जाणार. विक्रम काकांनी तिला चांगलं झापलेलं असतं आणि तिला रूममध्ये येण्यासाठी नकार दिलेला असतो. तेव्हा नंदिनी आणि काव्य दोघीजणी खूपच जास्त वाईट चेहरा करतात आणि नंदिनी तर अक्षरशः रडायला सुद्धा लागते. पण प्रेक्षकांनो, काव्याने आता ठरवलेलं असतं की माझ्या बहिणीला रडवणाऱ्यांना मी सोडणार नाही आहे आणि म्हणूनच तिथे आता काव्याने ठरवलेलं असतं की यांना तर धडा शिकवणारच आणि मी शिकवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीसुद्धा काव्याला म्हणते की तुला आता नंदिनी व्हावं लागणार आहे. हे बघ बाळा, बाबा माझ्या हातचं काही खाणार नाही आहेत, कारण ते रागवलेत आणि मी त्यांच्या रूममध्ये जाऊ शकत नाही, कारण मला आईंची काळजी घ्यायची होती, पण बाबांनी मला नकार दिला आहे रूममध्ये येण्यासाठी. तेव्हा मी काय म्हणते, तुला आता आईंची काळजी घ्यायची आहे, राग बाजूला ठेवायचं आणि नंदिनी बनून तुला इथे आईंची काळजी घ्यायची आहे, कारण तुला बाबांच्या रूममध्ये जाण्याची परवानगी आहे, मला नाही. तू माझी मदत करशील ना? म्हणजे आता जे काही करशील ना ते समंजसपणाने करशील ना? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काव्य म्हणते की ठीक आहे ना, मी नंदिनी बनायला तयार आहे, पण तू सुद्धा काव्य बन ना. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की ठीक आहे, वेळ आल्यानंतर बनेन, पण आता तुला इथे सगळ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा काव्याने इथे विडा उचललेला असतो की सगळ्यांची काळजी तर घेणारच, पण त्याचबरोबर वसू आणि रम्याला धडासुद्धा शिकवणार. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नंदिनीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी येणाऱ्या भागामध्ये काव्याने जेव्हा दीपक आणि वसूला एकत्र बघितलेलं असतं, तेव्हा इथे काव्याने दीपकची आणि वसूची दोघांची सुद्धा चांगली धुलाई केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने रम्या आणि वसूला चांगला धडा शिकवलेला असतो. त्या दोघींना चांगलं उपाशी ठेवल्यानंतर स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून खायला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीने काव्याला सांगितलेलं असतं की काव्या, तुला नंदिनी बनायचं आहे, पण कसं, तुला सगळ्या गोष्टी शांततेत हाताळायच्या आहेत, म्हणजे राग करून चिडचिड करून आता काही होणार नाही आहे. हे बघ, बाबा आपल्या बाजूने नाही आहेत, कारण त्यांच्यासमोर वसू आत्याने असं चित्र तयार केलं आहे ना की त्यांना आपण चुकीचे वाटतो आहे आणि त्यांची बहीण त्यांना बरोबर वाटते. पण तुला पण माहिती आहे ना गं, कधी कधी आपण आपल्या भावंडांचंच ऐकतो. समोरचा माणूस बरोबर असला तरीसुद्धा आपण आपल्या रक्ताच्या माणसावरती विश्वास ठेवतो. आता तू मला सांग, जर कोणी मला तुझ्याबद्दल काय वाईट साईट सांगितलं तरीसुद्धा तो माणूस जरी खरा असला तरी मी माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवेन ना? तसं काहीसं विक्रम काकांचं झालं आहे. म्हणजे ते आता बहिणीच्या प्रेमामध्ये इतके आंधळे आहेत, त्यांच्यावरती इतका विश्वास आहे, तोच आता विश्वास खोटा आहे आपण हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे त्यांचा विश्वास तिच्यावरती खरा आहे, पण त्या खऱ्या नाही आहेत हे आपल्याला आता विक्रम काकांना दाखवून द्यायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला थोडं शांत राहावं लागणार आहे.
ते दोघेजणं चिडलेत ना, आपण आता त्यांना एकत्र आणूया. आपल्यामुळे म्हणजे स्पेशली माझ्यामुळे मला त्या दोघांमध्ये वाद नको. तेव्हा तर तू जा आणि तू आता मानिनी काकूंची म्हणजे आईंची तू काळजी घे. तेव्हा काव्य म्हणते ठीक आहे. तर इथे आता मानिनी खूप चिडलेली असते. म्हणजे अगदी अक्षरशः भांडून तिला भुरळ येते आणि ती आपल्या रूममध्ये आराम करत असते. आणि विक्रम काका म्हणत असतात की हे दाणे घातलेले जे पोहे आहेत ते तू खाऊन घे. तेव्हा मानिनी म्हणते मला नको ते बेचव पोहे. तेव्हा इथे विक्रम काका पटकन म्हणतात की ते बेचव नाही आहेत. अगं नंदिनीने बनवलेत आपल्या, ते बेचव कशा असणार? तेव्हा इकडे आता मानिनी म्हणते हे तुम्ही मला सांगताय, त्या बिचारीने तुम्हाला आणि जीवाला इथे दाणे घातलेले पोहे आवडतात म्हणून तिने ते घातलेत, तर तुम्ही त्याला नावं बोटं ठेवलीत आणि काही खाणारच नाही असं म्हणालात. अहो जी नंदिनी कधी पदार्थाची चव बिघडू देत नाही, ती आपल्या नात्यातली चव बिघडवेल असं तुम्हाला वाटलं तरी कसं? असं इकडे आता मानिनी विक्रम काकांना समजावण्याचं काम करत असते. विक्रम काका म्हणतात हे बघ, तू तिच्याविषयी माझ्याजवळ काही बोलू नकोस. तू मगाशी वसुताईजवळ एक शब्द बोलली नाहीस. ती किती काळजीने पोट तिडकीने तुला विचारत होती, तुला काही आणू का, तुला ज्यूस आणू का, तुला सूप बनवून घेऊन येऊ का? पण तू तिच्याशी एका शब्दाने काहीच नाही बोललीस. मग आता मी तुला विचारतोय, माझ्या हाताने तरी खाणार आहेस का की नाही? तेव्हा इथे आता ती म्हणत असते, मी तुमच्या हाताने काही खाणारच नाही आहे. मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, ठीक आहे, तुला माझ्या हाताने नाही खायचं आहे, मग तुला कुणाच्या हाताने खायचं आहे? तेव्हा तिथे काव्य येते आणि काव्य म्हणत असते, की त्यांना माझ्या हाताने खायचं आहे. बरोबर ना मानिनी काकू? तुम्ही माझ्या हाताने खाणार ना? हे बघा, मी तुमच्यासाठी छान असं सूप, गरमागरम सूप बनवून घेऊन आले. तुम्हाला अगदी आवडतं तसं. आता तुम्ही पटापट हे सूप पिऊन घ्या बरं. बघा तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या काव्याने केलेत बरं का, आवडतील ना तुम्हाला? नाही, तुमच्या लाडक्या नंदिनी ताईने जरी केले नसले, तरीसुद्धा मी बनवलेलं चालेल ना तुम्हाला? तेव्हा मानिनी म्हणते, काव्या, अगं असं काय करतेस? मला तुझ्याही हातचा स्वयंपाक खूप आवडतो. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता काव्य म्हणते, बाकी कसलाही विचार करायचा नाही. चला बरं आता तोंड उघडा, मी तुम्हाला गरमागरम सूप भरवते. तेव्हा इथे काव्य आता गरमागरम सूप इथे आता मानिनीला भरवते. तेव्हा मानिनी म्हणत असते, काव्या, हे बघ तुला वाटत असेल पण मी उगाचच बोलायला बोलत नाही आहे. मला माहिती आहे नंदिनी बरोबर आहे, कारण मी नंदिनीला चांगलं ओळखते. ती कधीच चुकीचं वागत नाही गं. म्हणून मी तुला म्हणते की ती बिचारी साधी सरळ, साधी भोळी एकदम सालच आहे गं. तिलासुद्धा तुझ्यासारखं जरा बनव ना गं. तिनेसुद्धा खंबीर राहिलं पाहिजे गं. नाहीतर ही रम्या आणि वसू आत्यासारखी जी माणसं आहेत ना, ती बिचारीला एकटं पाडतील गं. तू बघितलंस ना, ती आता साधे भोळेपणाचा इतका त्या दोघींनी गैरफायदा घेतला आहे की विक्रमलासुद्धा भडकवलं आहे तिच्या विरोधामध्ये आणि बिचारी इथे त्यांना काही बोलूसुद्धा शकत नाही आहे. तू बघितलंस ना कशा पद्धतीने सगळे पुरावे आपल्या नंदिनीच्या विरोधात आणले होते त्यांनी. तेव्हा आता तुला काही करायचं आहे, पण तुला नंदिनीची काळजी घ्यायची आहे. तिच्या मागे तुला खंबीरपणे उभं राहायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काव्य आहे ना, काव्य त्यांना बरोबर पुरून उरेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही एक काम करा, या सगळ्यातून मी बरोबर मार्ग काढते. सगळे पुरावे जे ताईच्या कशा पद्धतीने विरोधात गेलेत ना, ते ताईच्या बाजूने येतील आणि सत्य आहे ना मानिनी काकू, ते लपून राहणार नाही. आज ना उद्या ते समोर येणारच. तुम्ही आता गरमागरम सूप तर पिया आणि तुम्ही अशा लवकरात लवकर बऱ्या व्हा. म्हणजे त्या वसू आत्यांची आणि त्या रम्याची जेव्हा मी वाट लावेन ना, तेव्हा कशा पद्धतीने मज्जा येणार आहे ना, ते आपण बघूच. इथे विक्रम काकांचा त्यांच्यावरती जो काही विश्वास आहे ना, एका मिनिटात बाजूला होईल की नाही बघाच, असं काव्य म्हणते. तिने आता इथे सूप वगैरे पाजलेलं असतं. त्यानंतर ती म्हणते, विक्रम काका, मला माहिती आहे तुम्ही ताईवरती रागवलात, पण तुम्ही आता तुमच्या काव्याच्या हातचं सुद्धा जेवणार नाही आहात का? तेव्हा विक्रम काका म्हणतात, नाही असं नाही आहे. आणि बाळा, मी काही तिच्यावरती रागवलेलं वगैरे नाही आहे. मला फक्त थोडं वाईट वाटलं आहे, कारण तिने मला दुखावल्यासारखं वाटते म्हणून. बाकी मी तुझ्यावरती रागवलेलं नाही आहे. म्हणजे तिचा राग मी तुझ्यावरती का काढू? तेव्हा काव्य म्हणते, तेच मला ऐकायचं होतं. बरं आता मी छान सगळ्यांसाठी स्वयंपाक करते, जे झालं ते विसरून जा. काय खरं काय खोटं हे एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येईलच. तेव्हा आता तुम्ही सगळेजण फ्रेश व्हा. मी इथे छान आता उत्तम सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते, सगळेजण जेवायला या. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, काव्या, तुझी काही हरकत नसेल तर मी मानिनी बरोबर रूममध्ये जेवलो तर तुला चालेल का? तेव्हा काव्या म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही रूममध्ये जेवा शांतपणे, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नंदिनीला तू तुझ्याबरोबर जेवायला घे, मी माझ्या रूममध्ये जेवेन. तेव्हा काव्य म्हणते, ठीक आहे.
काव्य छान असा स्वयंपाक तयार करते. त्यानंतरला मानिनी आणि इथे विक्रम काका दोघांना त्यांच्या रूममध्ये जेवण घेऊन जाते आणि इथे आता नंदिनीला जेवायला बोलवते. पार्थ आणि जीवालासुद्धा ती जेवायला देते आणि स्वतःला जेवायला घेते. त्यानंतरला वसू आणि रम्या ह्या थोड्या वेळाने येतात जेवायला. तोपर्यंत या चौघांचं जेवण झालेलं असतं. काव्य इथे जबरदस्तीने जीवा, पार्थ, नंदिनी यांना जेवायला लावते. जेवून घ्या, जेवून घ्या, सगळ्यांना जेवायला देते. त्यानंतरला इथे आता नंदिनी वगैरे हे जेवून झाल्यानंतर सगळं किचन वगैरे ती साफ करून ठेवते. आणि मग प्रेक्षकांनो, रम्या आणि वसू ह्या दोघीजणी जेवायला येतात. तेव्हा जेवण कुठे असतं? जेवण सगळं संपलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू म्हणत असते, हे काय, आमचं जेवण कुठे आहे? सगळं काही संपून टाकलं की काय जेवण? तेव्हा काव्य म्हणते, एक मिनिट, तुमच्यासाठी आम्ही जेवण का करायचं? तुमच्यामुळे माझी ताई एवढी दुखावली गेली आहे. घरातलं वातावरण इतकं दूषित झालं आहे. तुम्ही दोघीजणी घाण करता ना या घराची. मग आता तुम्हाला काय, मी आयतं जेवण बनवायचं आणि तुम्हाला जेवायला द्यायचं का? माझ्या ताईला इतका त्रास दिला दोघींनी, तरीसुद्धा माझी ताई तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक करत होती. ते बाद झालं, मी ते करणार नाही आहे. मी काव्य आहे, काव्या. आणि आता ताईच्या हातचं विक्रम काका जेवणार नाही आहेत. मग त्यामुळे ताई स्वयंपाक बनवणार नाही आहे. स्वयंपाक मी बनवणार आहे आणि मी माझ्याच माणसांचा स्वयंपाक बनवणार. तुझा का बनवू मी? तेव्हा इथे रम्याला म्हणते, जा तू तुझा आणि तुझ्या आईचा स्वयंपाक बनव किचनमध्ये जाऊन. बघ कसं वाटतं स्वयंपाक बनवताना, बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्याने पहिला धडा शिकवलेला असतो, दोघींना उपाशी ठेवलेला असतं. तेव्हा इथे आता रम्या जाते किचनमध्ये आणि म्हणते, तुला काय वाटलं गं, मला किचनमध्ये जेवण करता येत नाही का? तुम्ही जेव्हा नव्हता ना तेव्हा मीच इथे मानिनी काकूंना स्वयंपाकामध्ये मदत करत होते, कळतंय तुला? तेव्हा इथे काव्य म्हणते, करायचीच ना, मग ती आता सवय परत करून घे. कारण जोपर्यंत मी माझ्या ताईला निर्दोष सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत या घरामध्ये तुमचं जेवण मी तरी बनवणार नाही आहे. तुलाच बनवावं लागणार आहे आणि त्यानंतर तर तुमचं जेवण बनवायचीच वेळ येणार नाही. जेव्हा मी माझ्या ताईला निर्दोष सिद्ध करेन तेव्हा तुम्ही गुन्हेगार आहात हे सिद्ध होईल आणि मग काय, हे घर सोडून तुम्हाला जावं लागणार आहे. तो आम्हाला म्हणाली होतीस ना की आता रूममध्ये जात आहे, नंतर हे घर सोडून जाल. पण घर सोडून आम्ही नाही, घर सोडून तुम्हाला दोघींना जावं लागणार आहे, बघाच तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या तिच्यासाठी आणि तिच्या आईसाठी ब्रेड ऑमलेट बनवते आणि दोघींना भूक लागलेली असते. दोघीजणी पटापट खाऊन टाकतात. काव्या म्हणत असते, ताई अगं काय गं, मटर पनीरची भाजी झाली होती आणि काय त्या पोळ्या, एकदम मस्तच. तुम्हाला जसं शिकवलं आहेस ना तसा मी स्वयंपाक केला होता ना, एकदम चविष्ट. तेव्हा इथे दोघींच्याही तोंडाला आता पाणी येत असतं. इतकं खमंग चविष्ट जेवण त्यांना खाता आलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काव्य म्हणत असते की भाजी वगैरे आणायची आहे, नंदिनीताई तू आराम कर, मी जाते मार्केटमध्ये. आणि तोपर्यंत इथे दीपक वसूला म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, मला पैशांची गरज आहे, लवकरात लवकर येऊन भेटा. त्यानंतरला दोघेजण आता भेटतात. तेव्हा दीपक म्हणत असतो की काळजीच करू नका, ते आता नंदिनीला आहे ना पुरावे काही मिळणारच नाही आहेत, पुरावा मी एकटाच होतो, त्याच्यामुळे मीच आता तुमच्या बाजूने आहे. ती नंदिनी दुसरा कुठला पुरावा घेऊन येणार आहे? तेव्हा काव्य इथे भाज्या वगैरे घेऊन येत असताना ती आता वसू आणि दीपक रम्या यांना एकत्र बघते. काव्याला खूपच जास्त राग येतो. काव्य येते आणि त्या दीपकच्या हवा तेवढा थोबाडीत मारते. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण काव्य काही ऐकते का? तिथे बाजूलाच एक दुकानापाशी काठी असते, ती सुद्धा उचलते. ती काठी आता दीपकच्या डोक्यात आणि पाठणीमध्ये घालते, त्याला मार मार मारते. तेव्हा वसू म्हणते, काव्य अगं काय करतेस काय तू? तेव्हा इथे काव्य म्हणते, काय याला ओळखत नाही ना तुम्ही, तरीसुद्धा त्याला भेटायला आलात का? आता जर मी घरी जाऊन विक्रम काकांना सांगितलं तर? तेव्हा वसू म्हणते, मी सांगेन, त्याला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी आले. तेव्हा काव्य म्हणते, बरोबर, म्हणजे तुम्ही आतासुद्धा खरं बोलणार नाही ना आणि मला तोंडावरती पाडाल, माझ्या नंदिनी ताईला पाडलं तसं. पण नाही नाही, मी आता काही सांगणार नाही आहे. आणि ती इथे आता एक काठी वसूच्याही पाटणीमध्ये घालते आणि वसूच्यासुद्धा थोबाडीत देते आणि म्हणते, ही थोबाडीत ना खरं तर तुमच्या तेव्हा द्यायला हवी होती, पण तेव्हा मला देता आली नाही ना, म्हणून आत्ता दिले. पण मी आत्ताच विक्रम काकांना काही सांगणार नाही आहे. जोपर्यंत तुमच्या विरोधात ठोस पुरावे घेत नाही ना, तोपर्यंत कुणाला काही सांगणार नाही आहे. मला आधीपासूनच माहिती आहे तुम्ही दीपकला ओळखता आणि तुम्हीच दीपकला सुपारी दिली होती माझ्या नंदिनी ताईला लग्न मंडपातून किडनॅप करण्याची. मला इथे पुराव्यांची गरज नाही आहे. पुरावे तुमच्या भावाला हवेत ना, विक्रम काकांना, ते सुद्धा मी त्यांना ठोस पुरावे देईन. आता तुम्हाला जे काही बोलायचं होतं बोलून झालं असेल ना,
पण याबद्दल मी विक्रम काकांनाच काय कुणाला काही सांगणार नाही आहे. पण लवकरात लवकर तुमची हकालपट्टी कशी घरातून करते ना ते बघाच तुम्ही. तर इथे काव्याने आता वसू आणि दीपक या दोघांना चांगलं रंगेहात पकडून त्यांना चांगलंच इथे झोडपलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे काव्याने नंदिनीच्या अपमानाचा बदला घेत रम्या आणि वसू त्याचबरोबर दीपक या सगळ्यांना बरोबर धडा शिकवलेला असतो.